पाचोरा तालुक्यातील चिंचपुरा आणि राजुरी ग्रामस्थांनी 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुलांच्या प्रश्नावर आता आक्रमक भूमिका घेतली आहे। राजुरी बुद्रुक, राजुरी खुर्द दरम्यान उतावळी नदीवरील पूल आणि चिंचपुरा दरम्यान बहुळा नदीवरील पूल तात्काळ मंजूर करून काम सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवार 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषण सुरू होणार आहे। पावसाळ्यात नदीला पूर आल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटत असून विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। अनेक वर्ष केवळ आश्वासने मिळाल्याने आता आरपारच्या लढ्याचा इशारा देण्यात आला आहे। आता आश्वासने नकोत, पूल हवा अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी शासनाने तातडीने लेखी निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे। नमस्कार, मी विजय कडू पाटील, राहणार चिंचपुरे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। आमची मागणी आहे, आम्ही 1/7/2026 रोजी तहसील कार्यालयापाशी उपोषणाला बसलेलो आहे। आमच्या बहुळा नदीचा जो फरशी आहे ती कमीत कमी 10 ते 15 वर्षापासून तुटलेली आहे। त्या आम्ही दुरुस्त करून तिच्यावर वापरतो। ते कमीत कमी 35 वर्ष झाली तिला बनवायला। वंकराप्पा आमदार होते त्या वर्षी ते मंजूर झाली होती, ते फरशीचं काम झालेलं होतं, पण ते मोठा महापूर आल्यामुळे ती तुटली। तिच्यावरून 2 बाया वारल्या, बऱ्याच वेळा 2 पुरुष वाहून गेले आणि त्या किरण तडवीनं वाचवून त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला। एवढा असून सुद्धा प्रशासन आमच्या पुलाकडे लक्ष देत नाही, हेच मोठी खंत आहे। आणि ते मुर्डेश्वराहून उगम असल्यामुळे जवळ इतका स्पीड आहे त्या नदीला की कमीत कमी आमचे 3-3, 4-4 दिवस त्या पुलावरून वाहतूक बंद होते, संपर्क तुटतो। भोजे गाव 1 किलोमीटरवर भोजे आणि चिंचपुरे गाव दोघींच्या जमिनी म्हणजे अर्ध्या जमिनी त्यांच्या इकडे आहे आणि अर्ध्या शेतकऱ्यांच्या जमिनी इकडे आहे। त्यांचा 4-4 दिवस संपर्क तुटतो आणि आजारी लोकांचा तर अटॅकवाल्या असो का प्रसूतीवाल्या महिला असो तर त्यांचा इतका मोठा प्रॉब्लेम येतो की आम्हाला खूप या दुःखाला सामोरं जावं लागतं। तर प्रशासनानं या विषयाची लवकर आमची मंजुरी द्यावी आणि आमचा पूल लवकर बांधावा, ही माझी गावाच्या वतीने आग्रहाची नम्र विनंती आहे। नमस्कार, मी शशिकांत युवराज बोरसे, राहणार राजुरी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। आज 1 जुलै 2026 रोजी शेतकरी दिवसाच्या औचित्य साधून आम्ही आमरण व साखळी उपोषणासाठी आज बसलो आहोत। आमचा प्रामुख्याने जो विषय आहे की राजुरी खुर्द आणि राजुरी बुद्रुक दरम्यान असलेली उतावळी नदी, या उतावळी नदीवरील जो पूल आहे हा गेल्या 35 ते 40 वर्षापासून झालेला पूल आहे आणि ह्या पुलाचा मुळे दोघी गावांना प्रचंड असा त्रास होतो। आपण गेल्या वर्षी पाहिलं असेल की सप्टेंबर महिन्यामध्ये जो महापूर झाला त्या महापुराला कारणीभूत सुद्धा हाच पूल होता, कारण या पुलाची हाईट अत्यंत कमी असल्या कारणाने आणि वाणेगाव ते राजुरी लघु पाटबंधाऱ्याच्या अंतर्गत जे धरण तिथं झालेलं आहे, ह्या धरणाचा पॉइंट याला 0 पॉइंट आपण म्हणतो, हा 0 पॉइंट आणि आमच्या राजुरीचा पुलाचा पॉइंट हा 1 असल्यामुळे थोडा जरी पाऊस आला तरी हा पुलाच्या वरनं पाणी जातं आणि आमच्या शाळेत जाणारे मुलं असतील, शेतकरी असतील, किंबहुना मराठवाड्यामध्ये सिल्लोड आणि कन्नड ह्या तालुक्यांना जोडणारा सुद्धा हाच रस्ता आहे, इथूनच जाणारा पूल आहे। त्याच्यामुळे या पुलाची अत्यंत वाईट अवस्था आहे। आमच्या शाळेत जाणारे मुलं असतील, शेतकरी असतील, कष्टकरी मेहनती घेणारे लोकांना खूप मोठा त्रास या पुलामुळे होतो। आमची शासनाकडे एकच मागणी असेल की आमचा पूल हा त्वरित नवीन पूल मान्य करून त्वरित कामाला सुरुवात करणे, यासाठी आज आम्ही आमरण उपोषणासाठी बसलो आहोत। मी जयसिंग महादू परदेशी, सावखेडा खुर्द, माजी सरपंच। आमच्या गावाची ज्या उतावळी नदीवरचा जो पूल आहे हा अत्यंत लहान असल्यामुळे बहुळा नदीवर आणि वारंवार आम्ही शासनाकडे तोंडी, लेखी ही सर्व मागणी केली असल्यामुळे तरी अजून त्या पुलाची कोणी उंची वाढवण्यासाठी मंजुरी मिळत नाही। तरी आमच्या गावाचं समजा 2-3 दिवस सतत पाऊस जर पडला तर आमचं वरखेडी, पाचोरा येणं जाणं बंद होतं, लहान मुलांना शाळेत जाणं बंद होतं किंवा एखादी
महिला असो किंवा पुरुष असो, एखाद्या दवाखान्याचं अर्जंट काम असलं तर त्यांना जाणं येणं एकदम घातक आहे आणि जाताच येत नाही आणि आमचा संपर्क या पुलामुळे होऊ शकत नाही. म्हणून आमची अत्यंत आणि महत्वाची मागणी हीच आहे की आमच्या गावाला एक पूल, मोठा उंच पूल जर बनवून दिला तर आमच्या ग्रामस्थांची सर्व समस्या दूर होईल. म्हणून मी शासनाकडे इतकीच माफक मागणी करतो. धन्यवाद. भविष्यात बहिष्कार टाकल्याशिवाय पर्यायच नाही आहे किंवा याच्या अजून तीव्र आंदोलन करण्याची आमची ग्रामस्थांची तयारी आहे.